त्रास आणि इतकं सहन केलंय शंभूराजांनी. वय तरण बांधलंय. मुघलांच्या हाती लागलेले शंभूराजे तुळापूर तिथं क्षेत्रावर साखळदंडाने बांधले. झाडच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांवर वाहतात. झालेला जखमेला त्रास व्हावा तो तिकटाची मिठाई थोडं राजाच्या अंगावर केली जाते. रोज एक अवयव कापला जात आहे. पायाची बोट, हाताची बोट, जिभेचा तुकडा मारलाय माझ्या राजाचा. अरे ज्या साली काढल्या त्या कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं ही पात्रता आहे तुमची. अब इनका तो मसीहा गया, इनको कौन वाली है. औरंगजेबाने विचार करा, शिवराय गेले, आता हे दक्कन एका महिन्यात पायाशी आहे. स्वराज्याची स्वप्न बघणारा औरंगजेब, स्वराज्य हातात घ्यायची स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता, पण माझ्या शंभूराजानं एकही गड किल्ला हाती लागू दिला नाही. याला माती म्हणायचं. काय ताकद या मातीत म्हणायचं. 9 वर्ष लढले शंभूराजा, 9 वर्ष, पण एकही गड किल्ला हाती लागू दिला. 9 वर्षात एवढ्या मोठ्या पायदळ, घोडदळ, खजिना, सैन्यदल, एवढ्या सत्ताधीश मुघलांना 9 वर्षात दख्खनचा एकही गड किल्ला घेता आला शंभूराजा. ताकद लक्षात घ्या. ती पिढी आहे. आम्हाला वडापाव खाता येईल, तोडून खातो, तोंडच आग होत नाही. उची लोक उची पसंत, कळलं त्यालाच कळलं. कळतंय की माणिकशा नारायण मुंडे. खरं सनातन धर्मामध्ये हे नाही. बघा तुम्ही मला माफ करा, युक्त आहार विहार नेम इंद्रिय अशी सारे ज्यांच्यात राहतोय तो चांगले असले पाहिजे, जे खातोय ते चांगलं असलं पाहिजे. विनंती रे दादा, हा पुढे खायचे वय नाही रे दादा तुमचे. आणि ऐका काय होते मावळे, 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, आणि नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा इतकं शरीर जबरदस्त होत रे. तुमच्याकडे बघून लाज वाटते. असं वाटतं वार आला तर आता कोणाच्या एवढ्या खाईल. पोरांना धर्म वगैरे याचं काही घेणं देणं नाहीये. ह्यांना फक्त, आणि ह्यांना खरी इज्जत पण कळत नाही. ह्यांचं कसं आहे, ह्यांना लाज कधी वाटते, पुरी समोर गाडी येऊन पडला तर ती लागलंय का बघत नाही, तिनं बघितलंय का बघतो. अरे लागलंय का बघ, मरशील. लोकांसाठी ना कर दादा जगू. सगळे मुलं मुलींना काय बहीण म्हणून सांगते, माफ करा माझी थोडी पात्रता नाही, धर्म जपा दादा. आठवा तर शंभूराजांना. अरे सेनापति औरंगजेबाला म्हणतो, जहापना माफ करना, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतना जलील किया, इतना हमारा पाँव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उखाड़े, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया, काल भी घबरा जाए, इतना हमारा, लेकिन इस शिरार के बच्चे के जैसे औलाद आज तक इन आंखों ने नहीं देखी. क्या बच्चा है. शत्रु कौतुक करतोय, औरंगजेब म्हणतोय मौत सजा दूंगा अगर एक लफ्ज भी और कुछ इस संभा के बारे में कहा. बेशक बेशक मौत की सजा सुना देना, अगर उस संभा के कौतुक में मेरी जान चली जाए तो जन्नत मिलेगी. ये विश्वास है, इतना नेक बंदा वो शिवा का बच्चा है. ताकद लक्षात घ्या. शत्रू कौतुक करतोय. औरंगजेबाला राग अनावर झालाय. औरंगजेब समोर जाऊन विचारताय, संभा बात मान लो, जिंदगी से हाथ का बैठोगे. देखते शिवारा बच्चा कब तक नहीं झुकता. सळई घेतली, आगेत घातली, नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार विचारा, संभा बात मान लो, जिंदगी से हाथ का बैठोगे. काय ऐकायचं आहे. नजर झुका के बात कर. संभा छाती बघून नजर वर केली, वर मान करून शंभूराजे सांगतात, हे नालाय का. अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची राहिले करतो ते कर. समज अंगात शिवाचे रथ होतं, हे आहे तर श्वासात श्वास आहे, तर हा शिवाचा छावा. तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही, ते एवढं आमची नाही. अरे मार, जेव्हा जेव्हा मारशील, जिथं जिथं शंभूराजांचं रक्त सांडल, तिथं तिथं एक नवीन शंभूराजे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या रक्तात आहे. आम्हाला मारशील, आमच्या सामर्थ्याला कसं मारशील. हे घडलंय, हे घडलंय, हे काल्पनिक नाहीये. हे स्वराज्य उभा त्या माणसात जिजाऊन मुळे राहिलं. 2ही छत्रपती माझ्या एका माणसाला. ताकद बघा. धन्य धन्य तुला
ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान या मातीचा अभिमान प्रत्येकजण काय एवढं बोलून ते दोन चार वाजवत नाही त्यांना सांगतो जे भारतात जन्माला आले ते काय वाजवतील ज्यांचे जन्मस्थळ पाकिस्तान आहे ते वाजवणार मृत्यूच्या मार्गी बसलाय राजा विचारतात शिवाय बसलाय पण जर चुकून हाती लागला शत्रूचा तर विचार केला नसेल एवढ्या वाईट मार्गाने म्हणशील नको असा प्रत्येक मावळा जर माझ्यासाठी प्राण प्राणा लावत गेला तर स्वराज्य मिळवून तरी काही करायचं ते करणं बाण होतं काय बोलतो अगं जिंदगाने येऊन एकच सांगून बघितलं म्या शिवबाराजाला बघताय काय सांगायची शिवबाराजाचं कधीच सुटून भारी वाटायचं माणसं मेल्यावर माणसं रडते ती शिवा काशीत सांगतोय माणूस मेल्यावर माणसं रडते ती मी जिवंत असताना माझ्यासाठी हिंदवी स्वराज्याचा ध्वनी रडतोय या खालसाने मलाच म्हणतात लयच उतू येते ग भांडवल करते काय नाही तुझ्या जाणीव आहे जर छत्रपती नसते तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते परंपरा माझ्या ज्ञानोबा तुकोबांची माझ्या नामदेव रायांची पण कीर्तन करण्यासाठी विचारावं लागलं असतं जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले विचारावं लागलं असतं बघा माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात देव आहे त्याचं कारण माझा राजा आहे म्हणून देवा
माझ्या राजाचं नाव भकाच ते किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव भकाच ते किल्ल्यांच्या दगडावर. पण आता गाणं बदलावं लागलं आहे की नाही. माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर. सुशील बसे सुशीला, तिला घाल चुलीला नीट पेटवणीला. असे घर घाण करता का रे, जसे मंदिर गड किल्ले घाण करता. हा, लोकांच्या मंदिरात जाताना त्यांचे नियम पाळून जातात आणि आपल्या मंदिरात जाताना काही नियम पाळत नाही. हा, जरा विनंती आहे माझी, बाकी ठिकाणी सोडा पण मंदिरात जाताना संस्कृती जपून जा. बाकी आता आम्हाला काय करायचं दादा. पण जर तुम्ही मंदिरात चाललाय तर अंगावर आपल्या संस्कृतीला शोभतील असे कपडे असले. जर तुम्ही मंदिरात चाललाय आपल्या संस्कृतीला शोभतील असे कपडे. विनंती माझी, पाय पडते दादा तुमच्या या विषय. म्हणून माझ्या नामदारा वर्णन करतो तेव्हा जिथून चालत आलं ना ते आम्हाला कळलं, आम्हाला मूळ समजलं ना. पण शेवटी कसं आहे ना, उर्दू मूळ मदशाखम अश्वत्थम प्राहुर्वयम चंदांसी असं परिणामी तेस्तम वेद सवेदवीत. संसाराचं झाडच उलट आहे, जमिनीत पाण्या आकाशात मूळ आहे. त्याला किती पाणी घातलं याचं फळप्राप्ती होणार. आमचे झाडच आम्ही चुकीच्या पद्धतीनं वाढवतो, त्याच्यामुळे आमची जरा अवस्था अवघड आहे. पण हरकत नाही, जरी कल्पनेच्या बाधत असाल तरी सुद्धा मी उपाय सांगतो ना. ज्यामुखी निदान फार काही जमणार नाही आपल्याला, अवघडत नाही जायचंय. नला का ती सायास जावे वनांतरा, सुट्टी येतो घरात, नका ना अवघड करू. कशाला करताय, सोपं तरी करा. हरिमुखे एवढं तरी जमेल का नाही. जिथे असाल तिथे ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेत देवाचं नाम तरी जमेल का नाही. तर देवाचं नाव आहे रे, पाप देत नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही, लागतो नाही. विष प्रेमानं पिलं मरत नाही का. घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी कळतंय. मध आहे तो गोड लागणारच आहे, विष येते मारणारच आहे. भगवंताचं नाम येतंय सुख आणि समाधान देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद. म्हणून विनंती आहे, ज्यामुखी निदान म्हणजे कमीत कमी निदान एवढं तरी. कारण ज्याला मिळालं ते लाडावले, राजस झाले. कसे झाले, कारण राजाची कांता लाडवलं की काय होतं, अहंकार येतो. आणि अहंकाराचे तुम्हाला सगळ्याला प्रमाण माहितच आहे. रामेश्वर शास्त्री असले काय, बम्माजी बुवा असले काय, इकडं चांगदेव महाराज असले काय महाराज, इकडं गोरबा काकाच्या ठिकाणी ज्यावेळेस कळालंय की नामदेवरायांना अहंकार झालाय, महाराज सगळ्यात निष्ठावंत भक्त. पण काका सांगतात, बाबा तुमचं मडकं विसोबा खेचरांची भेट आहे. विसोबा खेचर मुक्ताईचे भक्त. ताकद लक्षात घ्या बरं का, मुक्ताई कुणाला म्हणावर. पहिले भक्त चांगदेव महाराज, दुसरे भक्त विसोबा. भक्त म्हणण्यापेक्षा शिष्य म्हणूया आपण, शिष्यत्व ज्यांनी स्वीकारलंय. नामदेव राया ज्यांचे भक्त शिष्य, त्यांचे गुरु मुक्ताईचे शिष्य. ताकद लक्षात घ्या बरं का, नामकरांचे मुक्ताईंचे संप्रदायाचे. मग आम्ही विचारलं, देवा हे सगळं शक्य होणार आहे का. सगळं शक्य होणार आहे, तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये जाऊच नका. फक्त 4 माणसं खोटं बोलली की खोटं खरं होतंय, त्या खोट्याला खरं मानू नका. हे कलियुग आहे दादा. इथं मी काय तुम्ही काय, एखाद्या गोष्टी चकमक दिसली की मानतं माणूस खरं, ही कल्पना आहे. म्हणून माझी विनंती आहे, नामदेवराय म्हणले ज्याला खरं कळालं, ज्याला सत्य कळालं, ज्याचं कुळ हरिदासाच्यात आहे, वैष्णव आहे, नव्हे नव्हे त्यांच्या कुळात वैष्णव आहे, त्यांच्या कुळात हरिदास आहे. नामदेवरायांचं मागणं आहे, मागणार नामदेवराय, नामदेवरायांचं मागणं आहे. देवा आता अकल्पाचा शब्दशः अर्थ घेतला, त्याची कल्पना करता येणार नाही एवढं. म्हणजे नसणे, ज्याची कल्पना करता येत नाही एवढं. आणि शास्त्राने घेतलं तर एक कल्प म्हणजे 1000 वर्ष आयुष्य. ताकद लक्षात घ्या. मग अकल्प आपण शब्दशः घेऊया, ज्याची कल्पना करता येणार नाही एवढं. एकट्याला द्यायचंय का नाही, कुळाला द्यायचंय. कुळ कधी संपत नाही. हे सगळे पुण्यवान झाले, त्याचं कारण आहे फावे तया कुळा माझिया सकळा. प्रत्येक जो हरिदास आहे त्या प्रत्येकाच्या कुळाला अकल्प आयुष्य. नामदार जगाच्या मालकाकडे मागणी करतात, अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा. कल्पना सुटली की माणूस दुःखी होतो, कल्पनेत माणूस सुखी
सुखी आहे. कल्पनेत कसा आहे माणूस? सुखी आहे. साधं उदाहरण देऊ का? एका बंगल्याला आग लागली आहे, बंगल्याला आग लागली, महाराज बाप नाचायला लागला, पोरला म्हणला कळतंय का तुला? माझ्या आयुष्याची पुंजी जाळायला लागली, हे जाऊ ना त्याला, तुझ्यासाठीच कमी नाही, माझं पिकलं पण उद्या दोन पडणार आहे, विनंती विझव विझव विझव. पोरगा म्हणला लय वरडू नका, मी परवाच बंगला ऐकलाय. आता बापही गार झाला, म्हणलं जुळू दे. कळतंय? बाप काय म्हणला? आपला नाही तर आता खरं सांगा, हा खरंच याचा आहे का? जर हाच याचा नाही तर